नमस्कार मित्रांनो, आज आपण आलोत आपल्या सर्वांच्या लाडक्या कोकणात, जिथे निसर्गाची शांतता, समुद्राची लाटा आणि देवाची भक्ती सगळं एकत्र अनुभवायला मिळतं. कोकण म्हणजे फक्त एक भाग नाही, ती एक भावना आहे जी आपल्या हृदयाशी जोडली गेलेली आहे. तर चला करूया हा कोकणाचा प्रवास. माझं आणि गणपती बाप्पाचं नातं खूप जुनं आहे. मी अवघा 1 वर्षाचा होतो जेव्हा पहिल्यांदा इथे आलो होतो. आणि आज तब्बल 26 वर्षानंतर पुन्हा एकदा त्या आठवणीत पाऊल ठेवते आणि बाप्पाच्या चरणी शांततेचा अनुभव घेत आहे. हे मंदिर साक्षात स्वयंभू गणपतीचं स्थान आहे. इथे प्रत्येक घंटानाद, प्रत्येक दर्शन मनात खोलावर उतरतो. प्रसाद घेताना जणू बाप्पाच्या कृपेचा स्वाद येतो. इथे येणं म्हणजे भक्तीत हरवणं हे असंच वाटतं. कोकण म्हणजे फक्त एक ठिकाण नाही, ही एक भावना आहे. हिरवगार डोंगरात, निळशा सागरात आणि शांत त्या वाऱ्याच्या स्पर्शात. या रस्त्यावरून चालताना असं वाटतं आयुष्य थोडं थांबलंय. गणपतीच्या थोड्याशा अंतरावरती असलेला एक शांत किनारा. अरे वारे, इथे गर्दी नाही, गोंगाट नाही, फक्त निसर्ग आणि ती शांतता. कोकणात येऊन जेवणाचा उल्लेख न करणं म्हणजे पाप. उकडीचे मोदक, सोलकढी आणि माशाचं रस्सेदार जेवण या चवांमध्ये आठवणी लपल्या आहेत. प्रत्येक झाड, प्रत्येक दृश्य आणि प्रत्येक लाट काहीतरी सांगत असते. कोकणातल्या या शांततेत स्वतःला पुन्हा शोधता येतं. ही जमीन, ही माती, हे रस्ते, हे सगळं माझ्यासारखंच वाटतं. ते बोलतात ना, कोकण इज द वेस्टर्न कोस्ट ऑफ महाराष्ट्र बिटवीन द अरेबियन सी अँड द सह्याद्री हिल्स, नोन फॉर इट्स टेम्पल, क्लीन बीचेस, ब्युटिफुल ग्रीन नेचर अँड फूड. ते अगदी खरंच आहे. कोकणात आलोय आणि थोडी धमाल तर हवीच ना. ही झिपलाईन क्षणभरात परत बाळपण नेते. हसणं, ओरडणं आणि हवेतून कोकण पाहणं हे अनुभव वेगळंच आहे. 26 वर्षापूर्वी इथे आलो होतो आणि आजही बाप्पाच्या कृपेने इथे परत आलोय. ही होती माझी गणपतीपुळे अरेवारेची एक गोष्ट, तुमच्या ओमकारच्या डोळ्यातून, हृदयातून. जर तुम्हाला ही छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.